ओके, तर नेक्स्ट लेक्चर आपण आपलं कंटिन्यू करूया बघा. समजलं आतापर्यंत बघितलेलं आपण बघितलं बघा, 2 डिसीजेस बघितले, टायफॉइड आणि फूड पॉइझनिंग. लक्षात आलं सगळ्यांना? Yes, ma'am. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, समजले सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम असतील तरी सांगू शकता बघा. आता आपण नेक्स्ट पार्ट घेणार आहोत आज आपला. अंडरस्टूड ऑर नॉट? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Understood. 2 पार्ट बघितले. टायफॉइड नावाचा एक डिसीज बघितला आणि फूड पॉइझनिंग काय असते ते बघितलं. कोणाला काही प्रॉब्लेम असतील तरी अजून सांगू शकता. शॅल वी कंटिन्यू फर्दर? Yes, सगळ्या ma'am. चॅप्टरच्या आपल्या 4th चॅप्टरच्या पीपीटीज रेडी झालेत बघा, मी पाठवलेत. भेटल्या सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, बघा सगळे स्टडी करा. जे लोक अजून असाइनमेंट राहिलेले आहेत लिहायचे त्यांनी असाइनमेंट प्रॉपर लिहून सेंड करा. ओके, ट्रिपल पी लिहिताय सगळे? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. ओके, स्क्रीन इज विजिबल? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, नेक्स्ट आहे बघा. तर नेक्स्ट आहे आपलं प्रोटोझोअल इन्फेक्शन्स आहेत. ओके, त्याच्यातलं फर्स्ट आहे बघा अमिबियासिस. हा डिसीज आहे, आपण बघूयात व्हॉट इज अमिबियासिस. एंटामोबिया हिस्टोलायटिका हे कशात बघितलं आपण? डायरिया कॉझिंग ऑर्गॅनिझम होतं बघा. ओके, सेम तसंच हे प्रोटोझोअल इन्फेक्शन्स आहेत. एंटामोबिया हिस्टोलायटिका और याच्यामुळे होणारा अमिबा सुद्धा असं म्हटलं जातं त्याचं. ओके, त्याचं ते सायंटिफिक नेम आहे एंटामोबिया हिस्टोलायटिका. अमिबा जनरली अमिबा. What is amoeba? Have you learned about that? काय आहे अमिबा? Yes, ma'am. काय आहे अमिबा सांगा मला. It is unicellular organism. It is. What is amoeba? Unicellular organism. It is unicellular organism. आणि हा काही आदिजीव आहे असं शिकलोय का नाही आपण 8वी मध्ये, 5वी पासून शिकत आलो आहोत. Yes or Yes, no? आणि Yes, तो काय ma'am. करतो बघा? डिसीज कॉज करतो. तर त्या अमिबामुळे होणाऱ्या त्या डिसीजचं नाव आहे अमिबियासिस. व्हॉट इज दॅट? सी, इट इज प्रोटोझोअल इन्फेक्शन्स आहे. प्रोटोझोआमुळे होणारे इन्फेक्शन आहे. ओके, अमिबियासिस. व्हॉट इज दॅट? The term amoebiasis is defined as the condition of harboring the protozoan parasite without clinical manifestation. तर अमिबियासिस हे कसं डिफाईन केलं जातं? तर अशी कंडिशन
की ज्या कंडिशन मध्ये हा प्रोटोझोल पॅरासाइट आहे अमिबा नावाचा, तो काय केलं जातं, बॉडीमध्ये सर्व्हाइव्ह होतो किंवा त्याला काय हायपर केला जातो विदाउट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. लगेचच क्लिनिकल मॅनिफेस्टेशन होत नाहीत या अमिबियासिसचं इन्फेक्शन झाल्यानंतर. The symptomatic diseases occurs in less than 10% of individual. तर 10% जास्त कमी लोकांमध्ये सिम्पटम्स आढळतात या डिसीजचे. ओके. The symptomatic group have been further subdivided into intestinal and amoebiasis. The symptomatic जो काही ग्रुप आहे अमिबा मुळे होणारा, ओके, तर डिसीज होणारा, ओके, तर ते ग्रुप्स नंतर फर्दर 2 टाइप्स मध्ये सबडिवाइड केलेत बघा, इंटेस्टायनल अँड अमिबियासिस. ओके. देन फर्स्ट आहे कॉझिटिव्ह एजंट्स. काय कशामुळे होतं बघा हा अमिबियासिस. द कॉझिटिव्ह एजंट्स इज इंटामोबिया हिस्टोलायटिका. दॅट मीन्स अमिबा. तर अमिबा हा कॉझिटिव्ह एजंट्स आहे किंवा इंटामोबिया हिस्टोलायटिका हा कॉझिटिव्ह एजंट्स आहे. इट एक्झिस्ट इन 2 फॉर्म्स. तर जनरली हा 2 फॉर्म मध्ये एक्झिस्ट आहे, अवेलेबल आहे. देन व्हेजिटेटिव्ह पार्ट अँड ट्रोपोझाइट. Vegetative part and trophozoite. Okay, first is trophozoite. What is trophozoite? कशाला म्हणायचं? Trophozoite stay in colon where they multiply and they insist. तर कोलन मध्ये, इंटेस्टाइन मध्ये जे काही कोलन पार्ट आहे, ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकला असेल तर माहित असेल सगळ्यांना, तर त्या ठिकाणी हा मल्टिप्लाय होतो आणि इन्सिस्ट होतो. ओके, इन्सिस्ट होतो, सिस्ट फॉर्म करतो बघा अमिबा. सिस्ट मीन्स काय, असं आवरण म्हणूयात आपण, तर त्या ठिकाणी इन्सिस्ट होतो, ट्रोपोझाइट्स म्हणायचं त्याला. Then next आहे cysts are not affected by chlorine but are readily killed if dried and heated. Incubation period is about 2 to 4 weeks or longer. तर इन्सिस्ट होतो त्या ठिकाणी. आणि काय होतं बघा, जे काही सिस्ट फॉर्म केले ते क्लोरीन सारखे जे काही डिसइन्फेक्टंट्स आहेत तर त्यांनी सुद्धा ते काय होत नाहीत बघा, सिस्ट डिस्ट्रॉय होत नाहीत. बट आर रेडिली किल्ड इफ ड्रायड अँड हिटेड. तर रेडिली किल केले जातात ड्राय आणि हिट करून. इन्क्युबेशन पिरियड इज अबाउट 2 to 4 weeks or longer. तर 2 ते 4 आठवडे एवढा इन्क्युबेशन पिरियड आहे आणि त्याच्यापेक्षा लॉंगर सुद्धा आहे. ओके, सी व्हॉट इज क्लिनिकल प्रेझेंटेशन. The clinical symptoms include mild abdominal discomfort and diarrhea. तर clinical symptoms काय काय include करतं बघा, mild abdominal discomfort. What is mild abdominal discomfort? मीन्स ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट फॉर्म होतं किंवा ॲबडॉमिनल प्रॉब्लेम्स फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल डायरिया सारखे, और इवन ॲक्यूट डिसेंट्री किंवा ॲक्यूट डिसेंट्री कॉज होते. ओके, एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमिबियासिस इन्क्लूड्स इन्व्हॉल्वमेंट ऑफ लिव्हर. तर एक्स्ट्रा इंटेस्टाइनल अमिबियासिस आहे तर तो काय इन्क्लूड करतो बघा, इन्व्हॉल्वमेंट ऑफ लिव्हर. लिव्हरवर सुद्धा अफेक्ट करतो. लिव्हर अब्सेसेस फॉर्म होतो. लिव्हरचे जे काही टिश्यू सेल असतात तर त्यांना प्रॉब्लेम होतो, लिव्हर अब्सेसेस फॉर्म होतो. लंग्स, ब्रेन, देन स्प्लीन, स्किन एटसेट्रा. अमिबियासिस इज पोटेन्शियली लिथल डिसीज. तर अमिबियासिस जो आहे तो पोटेन्शियली कसा आहे, लिथल डिसीज आहे. इट कॅरीज सबस्टॅन्शियल मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी. ओके, मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी कॅरी करतो बघा सबस्टॅन्शियली. दिस इज क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ दॅट अमिबियासिस. अंडरस्टूड? Understood or not? Yes or no? Please, anyone can Yes, tell ma'am. me. Okay. Next is role of pharmacist in education and prevention. What is the role of pharmacist in education and prevention of amoebiasis? See, the primarily measures include limiting of contamination of water. तर primary measures काय काय आहेत जे की लिमिट करतात कंटॅमिनेशन ऑफ वॉटर. वॉटर जे काय आहे, वॉटरचं कंटॅमिनेशन आहे ते आपण सॅनिटायझर वॉटर किंवा प्रॉपर हायजीन मेंटेन करणं वॉटरच्या सप्लाय मध्ये किंवा वॉटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं, हे एक मेन मेजर आहे. बिकॉज इट इज वॉटर बॉर्न. वॉटर मध्ये साठवतो आणि वॉटर बॉर्न डिसीजेस आहे अमिबियासिस म्हणून. देन वॉटर असेल किंवा सेफ अँड हायजिनिक फूड, व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स विथ ह्युमन फेसेस. तर कशापासून ते प्रिव्हेंट करायचं आहे, कंटॅमिनेट होण्यापासून, ह्युमन फेसेस पासून. ओके, फूड, फ्रूट असतील किंवा वॉटर असेल. फॉर दिस फॉलोइंग ऍक्शन्स आर सजेस्टेड. तर हे सगळं परफॉर्म करण्यासाठी कुठले ऍक्शन सजेस्ट केलेले बघा. फर्स्ट इज सॅनिटेशन. व्हॉट इज सॅनिटेशन? सॅनिटेशन मीन्स स्वच्छता. कसं करायचं बघा, सेफ डिस्पोजल ऑफ ह्युमन एक्सक्रीटा कपल्ड विथ एलिमेंटरी सॅनिटरी प्रॅक्टिस ऑफ वॉशिंग हँड्स. तर सेफ डिस्पोजल, ह्युमन एक्सक्रीटा जो आहे तो सेफ डिस्पोजल करायचा आहे. आफ्टर डिफिकेशन हँड्स वॉश करायचे आहेत.
बिफोर इटिंग इन क्रुशियल फॅक्टर्स इन प्रिव्हेंशन कंट्रोल ऑफ अमिबियासिस. तर क्रुशियल फॅक्टर जे आहेत अमिबियासिसच्या रिलेटेड, तर तो प्रिव्हेंट आणि कंट्रोल करण्यासाठी हँड्स प्रॉपरली वॉश करायचे आहेत आफ्टर डिफिकेशन अँड बिफोर इटिंग. With the co-operational of local community, appropriate sanitation practice should be followed. तर कोऑपरेशन ऑफ लोकल कम्युनिटी जे आहे त्याच्यासोबत कोऑपरेशन करून अप्रोप्रिएट सॅनिटेशन प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या फॉलो केल्या पाहिजेत बघा. म्हणजे सार्वजनिक स्वच्छता सुद्धा ठेवली पाहिजे. जे काही वॉटरचे सप्लायचे टँक आहेत, पॉन्ड्स आहेत, ते नेहमी क्लीन ठेवले पाहिजेत. ओके, त्या ठिकाणी काय म्हणूयात आपण, डोमेस्टिक जे काही क्लिनिंग आहे किंवा पाण्याच्या ठिकाणी आंघोळ करणे असेल किंवा तिथं कपडे वगैरे धुणे असेल, तर अशा सार्वजनिक ठिकाणी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे जे की वॉटर क्लीन राहील. ओके, अंडरस्टूड. Yes, ma'am. Next is water supply. What is water supply? The protection of water supplies against fecal contamination is important. तर water supplies पासून प्रोटेक्शन आहे अगेन्स्ट fecal contamination is important. ओके, फिकल कंटॅमिनेशनच्या अगेन्स्ट जे काही वॉटर सप्लाय आहे ते इम्पॉर्टंट आहे. बिकॉज अमेबिक सिस्ट मे सर्वाइव्ह फॉर सेव्हरल वीक्स इन वॉटर. कारण काय आहे बघा, अमेबिक सिस्ट जे आहे ते कितीतरी आठवडे पाण्यामध्ये सर्वाइव्ह राहू शकतात. त्याच्यामुळे सँड फिल्टर्स आर क्वाइट इफेक्टिव्ह इन रिमुव्हिंग अमेबिक सिस्ट. तर जे काही सँड फिल्टर्स आहेत, फिल्टरचे प्रकार आहेत बघा डिफरंट वॉटर फिल्ट्रेशन साठी. तर सँड फिल्टर जे आहेत ते इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट अमेबिक सिस्ट. म्हणजे अमेबिक सिस्ट त्याच्यामध्ये फिल्टर, त्याच्यामधून फिल्टर होऊन येतात बघा. Water filtration and boiling are more effective than chemical treatment of water against amoebiasis. तर वॉटर फिल्ट्रेशन आहे किंवा वॉटर बॉइलिंग आहे, ओके, टेम्परेचर मध्ये ते जास्त काळ राहू शकत नाहीत बघा. सिंपल हीट अँड ड्राय केले तर ते किल होतात. म्हणून वॉटर बॉइलिंग अँड वॉटर काय म्हणूयात आपण, फिल्ट्रेशन हे खूप गरजेचं आहे. फॉर इफेक्टिव्ह, इट इज मोर इफेक्टिव्ह दॅन द केमिकल ट्रीटमेंट ऑफ वॉटर. तर केमिकल ट्रीटमेंट दॅट मीन्स क्लोरिनेशन वगैरे जे काही वॉटरचं आहे असतं, ओके, किंवा बघा तुम्ही पाण्यामध्ये पावडर वगैरे मिसळतात असं म्हटलं जातं. कधी कधी पाण्याची टेस्ट आपल्याला वेगळी लागते. वाय? तर त्या ठिकाणी क्लोरिनेशन किंवा ब्लिचिंग पावडर वगैरे त्याच्यामध्ये टाकलेली असते. तर त्या केमिकल ट्रीटमेंट पेक्षा वॉटर फिल्टर करणे आणि वॉटर बॉईल करणे ही खूप चांगली मेथड आहे अगेन्स्ट अमिबियासिस. अंडरस्टूड रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. अंडरस्टूड और नॉट? Yes, ma'am. Okay, third is food hygiene. What is food hygiene? See, environmental measures include protection of food and drinks against fecal contamination. The environmental measures कशाच्या अगेन्स्ट include protection of food and drinks against fecal contamination. जे काही fecal contamination आहे तर त्याच्यापासून प्रोटेक्ट केलं पाहिजे फूड. ओके, then uncooked vegetables and fruits can be disinfected with 5 to 10% aqueous solution. uncooked vegetables किंवा fruits जे आहेत ते disinfect केले पाहिजेत with 5 to 10% of aqueous solution of acetic acid. acetic acid च्या aqueous solution through washing with detergents in running water can remove amoebic cyst. डिटर्जंट सोबत जरी वॉश केलं तरी काय होतं बघा, ते अमेबिक सिस्ट रिमूव्ह होऊ शकतात. सिन्स फूड हँडलर्स आर कॅरियर्स ऑफ अमिबियासिस, दे शुड बी एक्झामाइन्ड, ट्रीटेड अँड एज्युकेटेड इन फूड हायजीन प्रॅक्टिसेस. तर फूड हँडलर जे आहेत तर त्यांनी अमिबियासिस बद्दल प्रॉपर स्टडी केला पाहिजे किंवा एक्झामाइन केलं पाहिजे आणि एज्युकेटेड इन फूड हायजीन प्रॅक्टिस सच एज हँड वॉशिंग. हँड वॉशिंगच्या टेक्निक व्यवस्थित शिकला पाहिजे जेणेकरून अमिबियासिस आपल्याला अवॉइड करता येईल. अंडरस्टूड? फूड हायजीन. Understood or not? Yes, ma'am. Okay. Then next is Yes, hand ma'am. washing आहे झालं. Fourth आहे health education. What is health education? Health education of the community by pharmacist can be long lasting solution. हेल्थ एज्युकेशन बाय द कम्युनिटी बाय फार्मासिस्ट. तर फार्मासिस्टने काय केलं पाहिजे, कम्युनिटी मध्ये जे काही हेल्थ एज्युकेशन आहे किंवा अमिबियासिसच्या अगेन्स्ट जे काही काउन्सिलिंग आहे ते प्रॉपर केलं पाहिजे. सेकंडरी प्रिव्हेन्शन मेजर्स इन्क्लूड अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट विथ वन ऑफ द फॉलोइंग ड्रग. आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन जे आहे, प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये काय हे सॅनिटेशन आहे किंवा हायजीन आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, कम्युनिटीमध्ये अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन आहे त्याच्यामध्ये फार्मसीचा रोल काय आहे बघा, हे ड्रग्स प्रोव्हाइड करणे. कुठले कुठले ड्रग्स आहेत, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट विथ वन ऑफ द फॉलोइंग ड्रग. फॉलोइंग एक खालीलपैकी
एखाद्या ड्रगचं डायग्नोसिस आणि काय करणे, ट्रीटमेंट डायग्नोसिस करणे किंवा ट्रीटमेंट देणे. फर्स्ट इज ड्रग इज मेट्रोनिडाझोल. ओके, मेट्रोनिडाझोल इट इज वन टाइप ऑफ अँटीबायोटिक आहे. ओके, झोल, व्हॉट इज झोल? ZOLE. झोल म्हणजे काय आहे? अंडरस्टूड. तुम्ही केमिस्ट्री मध्ये शिकलाय का ड्रगचं क्लासिफिकेशन? झोल ग्रुप्स असतो बघा, झोल मीन्स नायट्रो वगैरे ग्रुप असतो, तर ते त्याला ZOLE झोल असं म्हटलं जातं. ते ड्रगचं क्लासिफिकेशन तुम्हाला जर केमिस्ट्रीत झालं असेल तुम्हाला लक्षात येईल. ओके, फर्स्ट ड्रग आहे मेट्रोनिडाझोल. डोस आहे याचा 30 mg पर kg. ओके, 30 mg पर kg एवढा डोस आहे पर डे. ओके, पर डे ला डिवायडेड इन 3 डोसेस आफ्टर मील फॉर 10 days. जेवणानंतर हा डोस घ्यायचा आहे 3 दिवसांसाठी. हे झालं पहिलं ड्रग. देन सेकंड आहे टिनिडाझोल. व्हॉट इज टिनिडाझोल? 600 mg ट्वाइस अ डे. 600 mg दिवसातून 2 वेळा एवढा डोस आहे. देन आयोडो हायड्रॉक्सिक्विन. तर डायआयोडोहायड्रॉक्सिक्विन हे एक ड्रग आहे. ओके, डोसेस कसं आहे बघा त्याचं, 650 mg 3 times a day. तर 650 mg दिवसातून 3 वेळा. ऍडल्ट्स और 30 mg पर kg आणि 30 mg पर kg. प्रत्येक पर kg 30 mg एवढा डोस आहे पर डे. चिल्ड्रन फॉर 20 days आणि चिल्ड्रन्स साठी एवढा डोस आहे 20 दिवसांसाठी. देन फोर्थ ड्रग आहे डायलॉक्सानाइड फ्युरोएट. तर त्याचा डोस किती आहे बघा, 500 mg 500 mg 3 times a day. तर डे मधून दिवसातून 3 वेळा 500 mg एवढा डोस आहे फॉर 10 days 10 दिवसांसाठी. ओके, तर हे काही ड्रग्ज आहेत. पहिल्यांदा तर काय हेल्थ एज्युकेशन मध्ये हे सगळं काउन्सिलिंग करणं फूड हायजीन बद्दल किंवा हँड वॉशिंग टेक्निक्स बद्दल. आणि सेकंड काय आहे, ट्रीटमेंट आहे. सेकंडरी प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट. तरी खालीलपैकी एखाद्या ड्रगची ट्रीटमेंट घ्यायची आहे. This is the role of pharmacist in prevention and education of that amoebiasis. Understood? Understood or Yes, not? ma'am. Yes, ma'am. लक्षात आलं का? Yes, Yes, ma'am. ma'am. Or not? समजलं amoebiasis? Does anyone have any problem? No, ma'am. No, ma'am. ओके, नेक्स्ट आपला पार्ट स्टार्ट होते बघा. वर्म इन्फेक्शन वगैरे आहे ते बघूयात आपण. समजले सगळ्यांना? सिंपल आहेत डिसीजेस बघा. लक्षात आलं सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट पार्ट आहे आपला वर्म इन्फेस्टेशन्स. व्हॉट इज वर्म इन्फेस्टेशन्स? जे काही जंत सारखी कन्सेप्ट ऐकले किंवा नाव ऐकले. जंत हा एक डिसीज आहे बघा, लहान मुलांमध्ये वगैरे जास्त आढळतो किंवा मोठ्या माणसांमध्ये सुद्धा आढळतो. जंत माहित आहे? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. तर वर्म इन्फेस्टेशन किंवा ह्या जंतमुळे होणारे डिसीजेस काय काय तर बघूयात. फर्स्ट इज वर्म इन्फेस्टेशन. हुक वर्म आहे फर्स्ट आपल्याला स्टडीला. तर लाईफ सायकल ऑफ वर्म काय बघा. 3 टाइप्स ऑफ हुक वर्म्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इंटेस्टाइनल इन्फेक्शन. ओके, तर 3 टाइपचे हुक वर्म किंवा जंत जे आहेत, ओके, ते सुद्धा काय आहेत बघा, एक ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा काय म्हणूयात आपण, बॅक्टेरिया नाही म्हणू शकत, ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते काय करतात, डिसीज कॉज करतात. ओके, तर त्यांना वर्म इन्फेस्टेशन असं म्हणतात. त्याच्यापैकी फर्स्ट आहे हुक वर्मने होणारं इन्फेक्शन. ते आपण बघूयात. There are 3 types of hookworms are responsible for intestinal infections. तर 3 टाइपचे हुकवर्म जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत हे इंटेस्टाइनल इन्फेक्शन होण्यासाठी. तर इथं फर्स्ट आपल्याला दिली लाईफ सायकल ऑफ हुकवर्म. ओके, तर ह्या हुकवर्मची लाईफ सायकल कशी आहे बघूयात आपण स्टेप बाय स्टेप. फर्स्ट काय होतं, एग्स इन फिसेस. ओके, जनरली याचं इन्फेक्शन कुठून स्प्रेड होतं बघा, जे काही फिसेस वगैरे आहेत किंवा उघड्यावर वगैरे काही अनहायजेनिक कंटामिनंट्स वगैरे प्रेझेंट आहेत तर तिथून याचं होतं बघा. फिसेस मध्ये असतात त्या वर्मचे एग. ऑलरेडी इन्फेक्टेड पेशंट आहे त्याच्या फिसेस मध्ये काय असतील, हे एग्स असतील या हुकवर्मचे. ओके, देन
हायब्रिड फॉर्म लार्वा हॅचेस. तर त्या एग्स पासून काय होतं बघा, फिसेस मध्ये असणाऱ्या एग्स पासून ते लार्वा फॉर्म होतात बघा. इथं त्याचं ग्रोथ व्हायला लागली, म्हणजे तो एक ऑर्गॅनिझम प्रिपेअर होतो वर्मचा. सी दिसतंय सेकंड स्टेप मध्ये सगळ्यांना. हिअर इज लार्वा फॉर्मेशन. अंडरस्टूड दिसते का बघा इथं डायग्राम मध्ये. फिसेस मध्ये एक आहे त्याचं थोडं इन्क्युबेशन झालं आणि हा लार्वा फॉर्म झाला त्या वर्मचा. अंडरस्टूड. Yes, ma'am. देन ही सायकल तुम्हाला काढायची आहे बघा. तुम्हाला एक्स्ट्रा जर मार्क वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही डायग्रामॅटिकली प्रॉपर एक्सप्लेनेशन करू शकता. जेवढं डायग्रामॅटिकली एक्सप्लेन कराल तेवढे तुम्हाला मार्क जास्त भेटतात बघा लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये वगैरे. ओके, त्यामुळे डायग्राम इम्पॉर्टंट आहेत. डायग्राम काढून तुम्ही एक्सप्लेन करू शकता प्रॉपरली. ओके. देन थर्ड आहे फिलारी फॉर्म लार्वा. ओके, ह्या लार्वाचं नंतर ग्रोथ झाली. थर्ड स्टेप मध्ये फिलारी फॉर्म लार्वा फॉर्म झाला बघा. ओके, सी दिसतं का फिगर मध्ये. फिलारी फॉर्म लार्वा फॉर्म झाला. देन चौथ्या स्टेप मध्ये काय होतं, फिलारी फॉर्म लार्वा पेनिट्रेट स्किन्स. जर आपण बेअर फूटने किंवा असं स्किन ते काय होतात बघा, याचं इन्फेक्शन कसं, मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, स्किन द्वारे सुद्धा होऊ शकतं. जर त्याच्या संपर्कामध्ये आपण बेअर फूट किंवा आपला पाय वगैरे त्या ह्याच्यावर त्या वर्मवर पडला किंवा त्या ठिकाणी गेलो आपण अशा अनहायजेनिक कंडिशन मध्ये, तर ते आपल्या स्किन मधून पेनिट्रेट करू शकतात, पायाच्या स्किन मधून सुद्धा. ओके, तर इथून पेनिट्रेशन होतं. आणि देन फिफ्थ इज ऍडल्ट इन स्मॉल इंटेस्टाईन. आणि ते पेनिट्रेशन झाल्यामुळे काय होतं बघा, तो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये जातो, तो वर्म, आणि तो काय होतो, ऍडल्ट होतो किंवा तो आपल्या बॉडीमध्ये जाऊन तिथं ग्रोथ होते त्याची. आणि इन्फेक्शन स्टेज अँड डायग्नोस्टिक स्टेज. अंडरस्टूड. Yes, ma'am. ओके, समजलं का हुकवर्माचं कसं इन्फेक्शन आहे किंवा काय आहे, समजलं. वेट फॉर 1 minute. लाईफ सायकल ऑफ हुकवर्म काय आहे समजलं सगळ्यांना. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट आहे बघा वर्ममुळे होणारे इन्फेक्शन अस्कॅरिसिस. अस्कॅरिस हे एक वर्ममुळे होणारच इन्फेक्शन आहे. व्हॉट इज दॅट, सी अस्कॅरिस लंब्रिकॉइड्स असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. लिव्हज इन ल्युमेन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके, अस्कॅरिस लंब्रिकॉइड्स असं म्हटलं जातं. वेट फॉर 2 minutes. ओके, लिव्हज इन ल्युमेन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. तर जनरली ते स्मॉल इंटेस्टाईनच्या ल्युमेन्स मध्ये राहतात बघा. ऑफ स्मॉल इंटेस्टाईन वेअर इट मूव्स फ्रीली. त्या ठिकाणी त्या ल्युमेन मध्ये ते काय राहतात, तर त्या ठिकाणी ते फ्रीली हालचाल करू शकतात बघा. ऍस्कॅरिसिस माहिती आहे, एक वर्म इन्फेक्शन आहे. आणि जनरली तुम्हाला जास्त याचं एक्झाम्पल माहित असेल बघा. युवराज सिंग माहित आहे, क्रिकेटर. Yes, ma'am. Yes, तर ma'am. त्याला ऍस्कॅरिसिस झाला होता बघा आणि तो त्याच्यातून सर्व्हाइव्ह झाला. ओके, तर ते एक इन्फेक्शन होतं. अंडरस्टूड. Yes, ma'am. हे एवढं डेंजरस पण असू शकतं बघा. ऍस्कॅरिसिस अनट्रीटेड ठेवला तर नंतर त्याचं ते ब्रेनला इन्फेक्शन होतं आणि फेटल डेथ सुद्धा होऊ शकते. Okay, see what is ascarisis. Lumbricoids lives in lumen of small intestine where it moves freely. The female measures 20 to 35 centimeters in length. जी ascarisis ची फिमेल असते तर ते त्याची हे किती असते बघा, लेंथ किती 20 ते 35 सेंटीमीटर एवढं लांब असतं ते. प्रोड्युसेस अबाउट 20
4000 एग्स, बघा एवढे एग्स ते ले करतात पर डेला एवढे प्रोडक्शन आहे त्याचं 24,000 एग्स. किती झालं ते बघा, त्याचं मल्टिप्लिकेशन किती आहे. ते एग्स आर एक्सक्रीटेड इन द फेसेस, तर ते एग्स जे आहेत ते फेसेस मध्ये एक्सक्रीट केले जातात. दे बिकम एम्ब्रॉयनेटेड इन द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट अँड बिकम इन्फेक्टिव्ह इन 2 to 3 weeks. आताच बघितलं आपण वर्मची सायकल कशी आहे. ते फिसेस मधून एक्सक्रीट केले तर ते एक्सटर्नल इन्व्हायरमेंट मध्ये एम्ब्रॉयनेटेड बनतात आणि नंतर ते इन्फेक्टिव्ह 2 ते 3 आठवड्यामध्ये इन्फेक्टिव्ह होतात. The embryonated eggs hatches in small intestine. तर embryonated eggs जे आहेत जे नंतर स्किन मधून वगैरे पेनिट्रेशन झालं तर ते स्मॉल इंटेस्टाइन मध्ये हॅचेस केले जातात, प्रोड्युसिंग लार्वे. ओके, आणि लार्वे प्रोड्यूस करतात. लार्वे पेनिट्रेट द गट वॉल अँड आर कॅरेड टू द लिव्हर. तर जे लार्वे आहेत ते गट वॉलला पेनिट्रेट करतात आणि लिव्हर मध्ये कॅरी आउट केले जातात. अँड देन टू लंग्स वाया ब्लड, आणि नंतर ते लंग्स थ्रू ब्लड मध्ये ट्रान्समिट केले जातात. इन द लंग्स दे शुड ट्वाइस. ओके, तर लंग्स मध्ये ते काय होतात, अजून मल्टिप्लाय होतात. देन दे मायग्रेट टू ब्रॉन्च्युअल्स. तर ब्रॉन्च्युअल्स जे आहेत तर त्या ठिकाणी मायग्रेट होतात ते वर्म्स. दे आर कफ्ड टू द ट्रॅकिया. ओके, तर ट्रॅकिया पर्यंत येतात. अँड देन स्वॉलोड बाय द ह्युमन होस्ट, आणि नंतर ते स्वॉलो होतात ह्युमन होस्ट मध्ये. ऑन रिचिंग इंटेस्टाइन दे बिकम मॅच्युअर इन 60 to 80 days. आणि इंटेस्टाइन मध्ये जातात तोपर्यंत ते मॅच्युअर बनतात आणि 60 ते 80 दिवसाचे बनतात. दे लाईफ स्पॅन ऑफ एन ऍडल्ट इज 6 to 12 months. आणि लाईफ स्पॅन किती आहे ऍडल्ट ऍस्कॅरिसीसचा? 6 ते 12 महिने एवढा आहे बघा. इन्क्युबेशन पिरियड इज 2 months, आणि इन्क्युबेशन पिरियड 2 महिन्यांचा आहे. तर हे ऍस्कॅरिसीसचं इन्फॉर्मेशन आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Okay, then next आहे clinical presentation. What is that? Infection is manifested by vague symptoms of nausea. Infection हे कसं manifested केलं जातं बघा, vague symptoms of nausea. nausea होते, abdominal pain होतं, and cough होतं, are passed the stools or vomited. Then occasionally they may produce intestine. तर जनरली ते स्टूल मधून पास होतात, वर्म्स असतील ऍज इट इज, किंवा माउथ मधून सुद्धा समटाइम बघा कफ मधून पास होतात. इट मे बी मायग्रेट टू peritoneal cavity. Then रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. तर हे ऍस्कॅरिसीस जे आहे तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी रोल ऑफ फार्मासिस्ट काय आहे बघूयात आपण. प्रायमरी प्रिव्हेन्शन काय आहे? इट इज मोस्ट इफेक्टिव्ह इन इंटरप्टिंग ट्रान्समिशन, सॅनिटरी डिस्पोजल ऑफ ह्युमन प्रिव्हेंट ऑर टू रिड्यूस फिकल कंटॅमिनेशन ऑफ द सॉइल. तर जनरली जे काही कंटॅमिनेशन आहे ते कशात थ्रू होतं बघा, फिकल एक्सक्रीटा किंवा फिकल मॅटर थ्रू होतं. त्याच्यामुळे प्रॉपर डिस्पोजल केलं पाहिजे ह्युमन वेस्टचं. देन प्रोव्हिजन ऑफ सेफ ड्रिंकिंग हायजीन हॅबिट्स अँड हेल्थ एज्युकेशन ऑफ द कम्युनिटी. तर अशा प्रोव्हिजन्स, व्हॉट इज प्रोव्हिजन्स म्हणजे अशा तरतुदी केल्या पाहिजेत की पिण्याचं पाणी वगैरे सेफ असलं पाहिजे. And community, the use of sanitary personal hygiene and changing behavioral patterns are some of the primarily preventive measures. तरी बिहेवियरल पॅटर्न्स किंवा प्रॉपर हायजीन मेंटेन केले पाहिजे हे प्रिव्हेंट करण्यासाठी. शुड कन्सिडर लाईफ सायकल ऑफ पॅरासाइट अँड द पेक्युलर इकॉलॉजिकल सोप अँड कल्चरल सर्कमस्टन्सेस प्रिव्हेलिंग द कम्युनिटी. म्हणजे काय आहे, कम्युनिटीमध्ये हायजीन प्रॉपर मेंटेन केली पाहिजे. जे काही डिस्पोजल आहे ते प्रॉपर केलं पाहिजे वेस्टचं, जेणेकरून हे वर्मचं इन्फेक्शन काय होईल, स्टॉप होईल. ओके, देन सेकंडरी प्रिव्हेन्शन काय बघा, इट इन्क्लुड्स यूज ऑफ वन ऑफ द फॉलोइंग ड्रग्स. तर सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये काय इन्क्लूड आहे किंवा काय होतं बघा, खालीलपैकी एखादा ड्रग आहे तर ते यूज करायचं आहे किंवा त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे. काय आहे? फर्स्ट आहे पायप्राझाईन. ओके, पायप्राझाईन नावाचा ड्रग आहे अगेन्स्ट दिस ऍस्कॅरिसीस. पायप्रेझिन सायट्रेट अँड फॉस्फेट आर टू अवेलेबल सॉल्ट. तर पायप्रेझिन सायट्रेट आणि फॉस्फेट हे 2 अवेलेबल असणारे साल्ट्स आहेत. द ओरल डोसेस विथ मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल डोस ऑफ 3.5 ग्रॅम ऑफ फॉर 2 days. तर मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल मध्ये 3.5 ग्रॅम याचे डोस द्यायचे पायप्रेझिन सिट्रेट और फॉस्फेटचा. देन नेक्स्ट आहे मेबेंडाझोल 100 mg ट्वाइस अ डे. मेबेंडाझोल हे एक ड्रग आहे अगेन्स्ट ते वर्मच्या अगेन्स्ट आहे, ऍस्कॅरिसीसच्या अगेन्स्ट, तर ते 100 mg ट्वाइस अ डे द्यायचं आहे. देन लिवामिझोल, इट इज लॅबोरेटरी फॉर्म ऑफ टर्मिसोल. तर लॅबोरेटरी फॉर्म आहे
टेट्रामिझोलचं लिओ रोटेटरी फॉर्म आहे बघा. लेविमिसोलचं लिओ रोटेटरी फॉर्म हे केमिस्ट्री मध्ये होईल तुम्हाला. ओके, तर लिओ रोटेटरी फॉर्म आहे टेट्रामिझोलचं. ते एक आहे, त्याचा डोस कसा आहे, सिंगल ओरल डोस ऑफ 2.5 मॅक्झिमम ISO mg. ओके, तर 2.5 mg एवढं सांगितलेलं आहे त्याने डोस. इट इज रेकमेंडेड. पॅरेंट्रॉल इट इज इफेक्टिव्ह इन सिंगल डोस. ओके, पॅरेंट्रॉल जे ड्रग आहेत ते सिंगल डोस इफेक्टिव्ह आहे त्याचा अगेन्स्ट दिस वर्म. 10 mg पर किलोग्राम ऑफ बॉडी वेट विथ मॅक्झिमम ऑफ 1 ग्रॅम. ओके, 1 ग्रॅम एवढा आहे मॅक्झिमम कन्सिडर केलं तर दिस इज प्रायमरी प्रिव्हेंशन अँड सेकंडरी प्रिव्हेंशन. अंडरस्टूड? Yes, ma'am. लक्षात आलं सगळ्यांना? Yes, ma'am. येस सर नो? Yes, ma'am. आले का लक्षात? नाही? ओके, नेक्स्ट आहे एनसायक्लोस्टोमा. एनसायक्लोस्टोमा हे इट इज ऑल्सो वर्म इन्फेस्टेशन. तर वर्ममुळे होणारे इन्फेक्शन आहे एनसायक्लोस्टोमा. ओके, तर जसं की आपण ऍस्कॅरिसिस बघितलं, ओके, किंवा हुकवर्म वगैरे बघितलं, तर तसंच एनसायक्लोस्टोमा हा सुद्धा एक इन्फेक्शस आहे जो की वर्ममुळे होतो. तर काय बघा, द इन्फेक्शन इज कॉज्ड बाय एनसायक्लोस्टोमा ड्युडेनाल. ओके, तर त्याचं नाव आहे, हे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे बघा. तिथं तुम्हाला पिक्चर सुद्धा दिसते. और नेक्टर अमेरिकानिस, तर त्याचं नाव आहे ते नेक्टर अमेरिकॅनस और एनसायक्लोस्टोमा ड्युडेनाल. ओके, दे मे अकर एज अ सिंगल और मिक्स्ड इन्फेक्शन इन द सेम इंडिव्हिज्युअल. तर ते कसं अकर होतात बघा, सिंगल किंवा मिक्स्ड इन्फेक्शन इन द सेम इंडिव्हिज्युअल. एकाच इंडिव्हिज्युअल मध्ये सिंगली अफेक्ट होतात किंवा सिंगल ते ऑर्गॅनिझम काय करतात, इन्फेक्शन कॉज करतात, किंवा मिक्स्ड कंडिशन मध्ये सुद्धा. Adult worms lives in the small intestine. Adult worm जे आहेत ते जनरली स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहतात बघा. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहतात. मेनली जेजुनम जो पार्ट असतो स्मॉल इंटेस्टाईनचा, त्या ठिकाणी वेअर दे अटॅच टू द विलाईज. तर विलाईज जे असतात इंटेस्टाईन मध्ये, ओके, तर त्या विलाईजला अटॅच होतात हे वर्म बघा. हे असं स्ट्रक्चर आहे त्याचं. ओके, फिमेल्स मेजर्स 9 to 13 mm. तर 9 ते 13 mm एवढं त्या एनसायक्लोस्टोमाच्या फिमेलचं एवढं लेंथ असते. विथ डॉर्सली कर्व्ड अँटेरियर एंड. डॉर्सली कर्व्ड अँटेरियर एंड असतं. एग्ज आर पास्ड इन द फिसेस इन थाउजंड्स. तर थाउजंड्स मध्ये एग्ज क्रिएट करतात बघा पर डे, आणि ते फिसेस मधून पास होतात. वन फिमेल एनसायक्लोस्टोमा ड्युडेनाल प्रोड्युसेस अबाउट 30,000 एग्स. तर 30,000 एक फिमेल एग्स प्रोड्यूस करते बघा. एवढं जास्त एग्स प्रोड्यूस करते. अँड वन फिमेल नेकेटर अबाउट 9,000 एग्स. नेकेटर आपण बघितलं अमेरिकानस, 2 टाइप्स आहेत या एनसायक्लोस्टोमाचे. तर ते नेकेटर जे आहे ते फिमेल किती करते बघा, 9,000 एग्स पर डे एवढं प्रमाण आहे त्यांचं एग्सचं. हाय एग प्रोडक्शन इन्शुअर कॉन्स्टंट एक्सपोजर टू द इन्फेक्शन. तर जर हाय एग प्रोडक्शन असेल त्या फिमेल थ्रू, तर ते काय असं कन्सिडर करू शकतो की कॉन्स्टंट एक्सपोजर टू इन्फेक्शन. तर इन्फेक्शन जास्त प्रमाणात आहे किंवा एक्सपोजर जास्त आहे. ओके, सी ते एनसायक्लोस्टोमाचं कसं आहे स्ट्रक्चर. दिस इज एनस, देन ओव्हरी, आणि ते एग प्रोड्यूस करते बघा जास्त. दिस इज इंटेस्टाईन, आणि या विलायला ते अटॅच झालेले असतात. ओके, दिस इज एनसायक्लोस्टोमा. Understood? Understood all of you? Yes, ma'am. Next is deposited the on newly warm hatch moist soil larva molds rapidly. तर जनरली हे कुठे डिपॉझिट होतात बघा, न्यूली वॉर्म हॅच्ड मॉइस्ट सॉइल्स. तर बघा ते एग्ज फिसेस थ्रू बाहेर टाकले जातात आणि हॅच कुठे होतात, तर मॉइस्ट सॉइल मध्ये वगैरे. Twice develops in soil and egg becomes hedge skin 2 days. Third stage infective larva with 5 to 10 days. तर लार्वा क्रिएट होतो, जी काय आपण वर्म सायकल बघितली सेम तीच आहे, आणि नंतर इन्फेक्शन कॉज करतं. This lay waiting in the soil and the skin of human host.
आणि स्किन थ्रू ट्रान्समिशन होतं बघा. द लार्वा युजली एंटर्स द बॉडी थ्रू फीट. तर पायांच्या जी की स्किन आहे, तळवे वगैरे आहे, तर तिथून ते काय होतं, ते लार्वा एंटर होतं बॉडीमध्ये. लार्वा ऑफ डिओडेनल अँड ब्लड आर ऑल्सो स्टीम इन्फेक्टिव्ह टू द थ्रू लंग्स. ओके, तर लंगला सुद्धा इन्फेक्शन करू शकतं. दे माउथ ब्रेक वन्स इन द इनसाइड alveoli. They assist the body, the bronchi migrate and diva. ओके, तर ते मायग्रेशन करू शकतात. एकदा जर बॉडीमध्ये असे झाले तर नंतर ते इन्फेक्शन करू शकतात बघा, लंग्सला, अल्वेओलाला सुद्धा. हुकवर्म इन्फेक्शन कॉजेस क्रोनिक ब्लड लॉस अँड लॉस ऑफ बॉडी आयर्न. हुकवर्मचं इन्फेक्शन जे आहे ते काय करतं, काय होतं त्याच्यामुळे क्रोनिक ब्लड लॉस होतो. ओके, क्रोनिक ब्लड लॉस मीन्स ब्लड लॉस जास्त प्रमाणात होतो. लॉस ऑफ बॉडी आयर्न स्टोअर लिडिंग ऑफ मेड इफिशियन्सी अॅनिमिया. तर ब्लड लॉस जास्त होतो, बॉडी आयर्न स्टोअर जे आहे. ओके, लिडिंग टू मेड इफिशियन्सी अॅनिमिया. आयर्न लॉस होत असल्यामुळे अॅनिमिया कंडिशन फॉर्म होते. इफ अ प्रेग्नंट मदर इज इन्फेक्टेड विथ हुकवर्म देन फिजिकल हेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड इज ऍडव्हर्सली अफेक्टेड. तर प्रेग्नंट मदर मध्ये किंवा मदरला प्रेग्नन्सी मध्ये हा हुकवर्मचं इन्फेक्शन झालं तर काय होईल, फिजिकल हेल्थ जे आहे किंवा ह्या वर्मचं इन्फेक्शन झालं तर फिजिकल हेल्थच्या फिटसची ते सगळे अफेक्ट होईल किंवा खराब होईल. दिस कॅन रिझल्ट इन टू लो बर्थ वेट बेबीज. तर त्याच्यामुळे काय होतं बघा, जे काही लो बर्थ वेट बेबीज म्हणजे बेबीचं वेट आहे ते बाय बर्थच कमी येतं अशा कंडिशन मध्ये. ओके, प्रॉपर न्यूट्रिशन वगैरे मिळतच नसेल म्हणून. देन अबॉर्शन्स होतात, स्टिल बर्थ अँड इम्पेअर्ड लॅक्टेशन in adults. Hookworm infection administered a capacity for sustained hard work. Okay, the infection also may causes loss of blood plasma into small intestine leading hypoalbuminemia. Okay, तर ब्लड प्लाझ्मा मध्ये प्रॉब्लेम होतात किंवा ब्लड प्लाझ्मा काय होतं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हायपोअल्ब्युमिनिया होतं. अल्ब्युमिन नावाचा एक घटक आहे, प्रोटीन आहे, जो की ब्लड मध्ये आपल्याला आढळतो. तर तो कमी, हायपो मीन्स कमी होतं बघा. Then role of pharmacist in education and prevention. What is role of pharmacist? सगळ्यामध्ये बघा, ह्या सगळ्या वर्म इन्फेक्शन मध्ये जनरली सॅनिटरी डिस्पोजल ऑफ फिसेस आहे आणि किमोथेरपी म्हणजे ड्रग कुठले द्यायचे आहेत ते आहेत. आणि नियर अबाउट सगळीकडे इक्वल सेमच ड्रग आहेत. मेबेंडाझोल आहे, अल्बेंडाझोल. ओके, सी फर्स्ट आहे सॅनिटरी डिस्पोजल ऑफ फिसेस. व्हॉट इज दॅट? सॅनिटरी डिस्पोजल ऑफ ह्युमन एक्सक्रीटा थ्रू इन्स्टॉलेशन ऑफ सिवेज डिस्पोजल सिस्टीम in urban area and promoting the use of low cost sanitary latrines in rural areas is advisable. तर लॅट्रिन प्रॉपर यूज करायचं आहे आणि रुरल एरियामध्ये जे काही सॅनिटरी डिस्पोजल आहे ते प्रॉपर करायचं आहे असं ऍडवाइज केलेलं आहे. अ चेंज इन फार्मिंग प्रॅक्टिसेस सजेस्टेड. तर फार्मिंग प्रॅक्टिसेस चेंज करायचं आहे, सजेस्ट केलेलं आहे. द चेंज इन नॉट टू यूज रॉ फिसेस और अनट्रीटेड सिवेज एज फर्टिलायझर. ओके, फर्टिलायझर म्हणून जे काही अनट्रीटेड सिवेज आहे, सिवेज वॉटर वगैरे यूज, सांडपाणी वगैरे, तर ते यूज करायचं नाही. देन नेक्स्ट इज किमोथेरपी. फॉलोइंग आर सजेस्टेड टू कंट्रोल हुकवर्म इन्फेक्शन और हुकवर्म इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी हे ड्रग सजेस्ट केलेले आहेत बघा. अल्बेंडाझोल आहे 400 mg सिंगल डोस अबाउट 2 years of age. Then next आहे मेबेंडाझोल 500 mg सिंगल डोस अबाउट 2 years. Then थर्ड आहे लिवामिझोल 50 to 150 mg 3 mg पर kg. एवढा डोस आहे. पॅरेंटल आहे 10 mg पर kg, मॅक्झिमम 1 gram daily for 3 days. Then it should be aimed at promoting use of sanitary latrines, prevention of soil pollution and reuse of personal prophylaxis such as wearing protective footwear. ओके, तर प्रॉपर काय करायचं आहे, लॅट्रिन यूज करायचं आहे किंवा सॅनिटरी लॅट्रिनच्या प्रॅक्टिसेस परफॉर्म करायच्या आहेत. आणि फूड जनरली आपण बघितलं तर ते वर्मचं इन्फेक्शन कसं आहे, बाय फीट थ्रू होत असतं. तर प्रॉपरली फुटवेअर्स विअर करायचे आहेत. ओके, here we completed this. नेक्स्ट इज गुनिया वर्म. दिस विल आपण हे नेक्स्ट लेक्चरला बघूया, गुनिया वर्मचं इन्फेक्शन काय आहे. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू? 3 डिसीजेस बघितले बघा आताच्या लेक्चरला आपण. आम्ही बियासिस बघितला आणि वर्म इन्फेस्टेशन मध्ये हुकवर्म आहे, अस्केरियासिस आणि अजून एक वर्मचं इन्फेक्शन आपण बघितलं.
अंडरस्टूड ऑल ऑफ यू. नेक्स्ट आहे गनिया वर्म, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. Yes, ma'am. एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम इन दॅट? आणि सकाळी आपण फूड पॉइझनिंग आणि टायफॉइड बघितलं. अंडरस्टूड? येस, एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? No, ma'am. No, ma'am. ओके, काय असेल तर सांगू शकता तुम्ही. काय आहे कोणाला अजून प्रॉब्लेम? समजलं सगळा पार्ट आज झालेला? येस और नो? Yes, ma'am. Yes, स्टडी करा. Ma'am. नोट्स लिहा तुम्ही. शॉर्ट नोट्स तर लिहितच असाल. ओके, होप सो. आणि हे पण करा, तुमच्या असाइनमेंट्स क्लिअर करा, रेग्युलर स्टडी ठेवा. एक्झाम तुमची ऑफलाईनच होणार आहे बघा. ओके, त्यामुळे तुम्ही स्टडी करा. ओके, याच्यातील रोल नंबर कोण प्रेझेंट आहेत का सांगा. रोल नंबर 1, 2, 8, 23, 25, 26, 29, 34, 44, 47, 55, 56 आणि 65. कोण प्रेझेंट आहे याच्यातलं? Roll number 1, ma'am. Ma'am, two present. ओके, अजून कोण 23 आहे? मॅडम 23 हा, 65 प्रेझेंट आहे का? 56 present. ओके, अजून कोण आहे? 56, ma'am. 23 मॅडम. 56 प्रेझेंट आहे. कुठे गेला होता हर्षदा? रोल नंबर 56, वेअर आर यू? बघा आता याच्यातलं कोण आहे का प्रेझेंट? रोल नंबर 8, 23, 25, 26, 29, 34, 44, 47 आणि 55. 23 मॅडम. ओके, अजून आहे कोण प्रेझेंट? हु इज रेज्ड हँड? कोणी रेज केला हँड? ओके, यू आर प्रेझेंट. स्वप्नील. अजून काही प्रॉब्लेम आहे? काही तुमचे इश्यूज असतील सांगू शकता तुम्ही. मॅडम कॉलेज का भरणार नाही? कॉलेज व्यवस्थित विचारायचं असतं केशव. वी आर इन प्रोफेशनल कोर्स. कॉलेज केव्हा चालू होणार आहे असं विचारायचं. शाळा आहे का आपली भरायला? कॉलेज आपलं चालू होईल. तुम्ही नेहमी सरांना कॉल करा. ते केला होता का कुणी? गर्ल स्टुडंटचा मला कॉल आला होता. जोपर्यंत आपली हॉस्टेल अवेलेबिलिटी नाही, ओके, तोपर्यंत नाही. लोकलचे जे काही स्टुडंट आहेत, पंढरपूर मधले आहेत का कोण आसपासचे, पंढरपूर मधील वगैरे? त्या स्टुडंटने जर 2 वॅक्सिनेशनचे डोस कंप्लीट केले असतील तर तुम्ही येऊ शकता कॉलेजला. आणि बाहेरचे जे स्टुडंट आहेत तर त्यांना अजून तरी हॉस्टेलची अवेलेबिलिटी नाही. तसे काही इन्स्ट्रक्शन्स आले नाहीत हॉस्टेल चालू करा वगैरे. ज्यावेळेस हॉस्टेल चालू होईल त्यावेळेस तुम्ही येऊ शकता. आणि लोकलच्या स्टुडंटला तर ऑलरेडी नोटीस गेलेली आहे. ज्या लोकांनी 2 वॅक्सिनेशनचे डोस पूर्ण केलेले आहेत त्यांनी या कॉलेज चालूच आहे. समजलं? Yes, ma'am. समजलं का केशव? येस मॅम. तुम्ही हॉस्टेललाच राहणार आहे ना? येस मॅम. तर बघा, हॉस्टेलच्या त्या करण पाटील सरांना कॉल करून विचारा. जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आपलं ऑनलाईनच राहील. आणि तुम्ही आसपासचे जे लोक आहेत त्यांना ऑलरेडी नोटीस गेलेले आहे. तुम्ही येऊ शकता कॉलेजला. ओके, पण जास्त करून आपल्याकडं हे नाही येतच कोण लोकल लोक. ओके, सगळे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर हॉस्टेलाइट फ्रॉम अवर क्लास. सो ask sir. Okay, I will also ask, and if there is hostel you have to come. Okay, हॉस्टेल चालू झालं की तुम्हाला यायचंच आहे ऑफलाईन Hostel कॉलेजला. ma'am, लोकलचे हॉस्टेल केव्हापर्यंत चालू होईल? नेक्स्ट वीक पर्यंत सांगितलेत सरांनी. मी आज अजून विचारून बघते, ओके सांगते मॅम. तुम्हाला. ठीक. मी ग्रुपवर इन्फॉर्म करेन त्या संदर्भात काही माहिती मिळाली तर सरांना विचारून. तुम्ही पण सरांना कॉल करा एकदा, बघा काय म्हणतात ते कॉल करून. मॅम Okay, ma'am. कॉलच रिसीव करत नाहीत. नाहीत करत का? सरांचं लेक्चर वगैरे असलं तर सर कॉल रिसीव्ह करत नाहीत. आज एकदा लावून बघा अजून. ओके मॅम. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे अजून? बोला, काय प्रॉब्लेम आहे कोणाला अजून?
यस. आहे कोणाला काही प्रॉब्लेम होते का? सगळ्या सब्जेक्टचं प्रॉपर चालू आहे का? येस मॅम. Yes, ma'am. नोट्स व्यवस्थित, सिलेबस सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे? Yes, ma'am. प्रोग्नोसिसचे होतात प्रॉपर लेक्चर? येस Yes, मॅम. होतात. नोट्स मिळाल्या तुम्हाला सगळ्या? येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. असाइनमेंट क्वेश्चन्स, एमसीक्यूज? Yes, ma'am. येस मॅम. ओके. सोशल फार्मसीच्या स्पेशल असाइनमेंट राहिलेत वाटतं तुम्हाला द्यायच्या. ओके, आपण डिस्कस करूयात, देऊयात. उद्या डिस्कस करूयात ते क्वेश्चन्स 2-3 आणि देऊयात. हम्म? तुम्ही ते लिहून सेंड करा. प्रॅक्टिकलचं काय आहे? 1 पेज रिपोर्ट लिहिताय सगळे? येस मॅम. सगळ्या सब्जेक्टचं Yes, विचारते. ma'am. सगळ्या Yes, सब्जेक्ट ma'am. टीचरने तुम्हाला ट्रिपल Yes, पी ma'am. घ्यायला सांगितलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ते प्रॉपर लिहित चला. नोटबुक करा, पेजेस वर लिहा, कसं तुम्हाला कन्व्हिनियंट होते तसं. आणि असाइनमेंट बुक तुम्हाला ऍटलीस्ट लास्टला सबमिट करायचे बघा. त्या ज्या नोटबुक मध्ये तुम्ही असाइनमेंट लिहिलेत त्यामुळे ते रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन करून ठेवा. ओके. अजून काय प्रॉब्लेम आहे कोणाला? काय आहे अजून प्रॉब्लेम कोणाला? स्कॉलरशिपचे फॉर्म जे लोक राहिले ते पटकन भरून घ्या बघा. डेट उद्याचीच लास्ट आहे असं मला तर वाटतंय, त्यामुळं भरून घ्या. उगाचच नंतर परत राहिला वगैरे फॉर्म असे इश्यूज येतात किंवा काही फॉर्म मध्ये चुकला तर परत अजून तो बॅक टू स्टुडंट करावं लागतं. त्यामुळे पटकन फॉर्म भरायचा प्रयत्न करा. जे काही रुपाली तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते आज जावा सॉर्ट आउट करून घ्या. समजते का? इम्पॉर्टंट आहे ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं. ते डेट निघून गेल्यावर काहीच करू शकत नाही परत आपण. ऑलरेडी आपल्याला काही आपल्या टेक्निकल इश्यूमुळे वेळ लागलेला आहे. समजते का? हा मॅम. जाऊन या. अजून कोणाचा असे प्रॉब्लेम आहेत की जे भरू शकत नाहीत आजच्या आज एक्सेप्ट रुपाली? सांगा पटकन. अजून काय प्रॉब्लेम्स आहेत स्कॉलरशिप फॉर्म भरण्यामध्ये? तनिष्का तुम्ही भरला का हो? अटकरे तनिष्का Yes, ma'am. भरला का फॉर्म? नाही जाणार आहे मॅडम. ओके, भरून घ्या ते मॅडम. हा. अजून काही कोणाला प्रॉब्लेम आहे सांगा पटकन. यस. आहे का कोणाला काही प्रॉब्लेम अजून? राहिलेले स्टुडंट 6 का 7 जण राहिले. आजच्या सगळे फॉर्म फिल झाले पाहिजेत बघा. आणि रुपाली तुम्ही ट्राय करा आजच्या आज फिल करायचं. समजते? हा मॅम. यू अंडरस्टूड? ओके. टाइम आहे तुम्हाला सांगा काही इश्यूज असतील तर, अदरवाइज वी विल स्टॉप. काय आहेत इश्यूज? काय प्रॉब्लेम आहेत तुम्हाला? नो मॅम. ओके. नेक्स्ट लेक्चर कशाचं आहे तुमचं? ब्रेक आहे आता मॅम. ओके, आता ब्रेकच आहे. नेक्स्ट ब्रेक नंतरचं लेक्चर कशाचं आहे? कॉग्नोसिस आहे का? कॉग्नोसिस आहे मी घेतले. सुटिक्स असेल. ओके. सोशल फार्मसीच आहे. ओके, तर सोशल फार्मसीचं झाडबुके मॅडम नाही तर मामुनी मॅडम कोणतरी घेतील. ओके. समजते का सगळ्यांना? बी फ्रँकली सांगा. डिसीजेस वगैरे समजते सगळ्यांना शिकवलेलं? यस. समजते का? येस मॅम. Yes, ma'am. थोडेसे नवीन आहेत तुमच्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही जरा स्टडी करावं लागेल बघा. तुम्हाला जरा प्रॉपरली स्टडी करा, म्हणजे ते तुमच्या पण लक्षात येऊन जाते. ओके. लक्षात आलं का? हॅलो मॅम. बोला. आपल्या आता 7 तारखेला जी एक्झाम आहे त्याला 3च चॅप्टर येणार ना? हा, आता आपले 7 म्हणजे आता येणार एक्झाम त्याला 3च चॅप्टर येणार ना? निम्माच सिलेबस येणार ना? आता सेशनलचं म्हणताय का तुम्ही?
हा आत्ताची जी 7 मार्चला तुमची सेशनल एक्झाम आहे त्याला हा. 3rd चॅप्टर आणि 4th चॅप्टर असेल तुमचा. 2 का? 2 असतील, 3रा आणि 4था चॅप्टर. आणि शेवटची जी 3rd सेशनल आहे त्याला असेल 5वा आणि 6वा हे 2 चॅप्टर असतील. या 2 चॅप्टरवर लास्टची सेशनल असेल आणि आत्ताची सेशनलला 2 चॅप्टर असतील तुम्हाला बघा. हा 4th सगळ्यात मोठा चॅप्टर आहे तो आणि सेकंड. त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या सेशनलचे मार्क खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे स्टडी करा सगळ्यांनी. ओके. मॅम आणि सेशनल 2च चॅप्टर येणार का? का 2 पहिलं? चॅप्टर येणार आहेत. हो. ओके. फर्स्ट सेशनलला 2 झाले, आता सेकंड सेशनलला हे 2 आणि राहिलेले 2 3rd सेशनलला. आणि होल इयरचा सिलेबस तुम्हाला फायनल एक्झामला सगळे चॅप्टर 1 to 6 समजते का? येस मॅम. असं डिस्ट्रीब्युशन असतंय. तर तुम्ही आता 2 चॅप्टर येतील, एक 3rd चॅप्टर न्यूट्रिशनचा आणि हा आपला चालू आहे तो चॅप्टर. ओके. डिसीजेसचा हा 2 चॅप्टर असतील तुम्हाला आत्ताच्या सेशनलला, त्यामुळे तुम्ही प्रॉपरली स्टडी करायला स्टार्ट करा. ओके. 7 तारखेला काहीतरी सेशनल आहे तुमची. हे सर्व मॅम म्हणजे पहिले फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर नाही ना येणार? नाही येणार आता. तो फर्स्ट सेशनलला झाला ना आपला. हा हा. आत्ताचे क्वेश्चन्स असतील सेशनलचे ते 3ऱ्या चॅप्टर वर आणि आता चालू आहे तो 4थ्या चॅप्टरवर. 4था चॅप्टर पूर्ण असेल पण हा शेवटपर्यंत होतोय तोपर्यंत आपला शिकवून. आणि सगळं झाल्यानंतर आपण रिव्हिजन पण घेऊयात. ओके. आपला सगळा सिलेबस झाल्यानंतर. अजून काही प्रॉब्लेम आहे? यस. आहे काय प्रॉब्लेम? नो मॅम. ओके. तर आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चर तुमचं होईल. आता ब्रेक असेल तुम्हाला. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्स फॉर जॉईनिंग.